हॅलो गाईज, तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे भेजा फ्रायची रेसिपी। तर त्यासाठी इथे मी एक भेजा घेतलेला आहे। इथे मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण। आता अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची आपण पेस्ट करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर मी ठेचून घेतलेली आहे आणि त्या भेजाला व्यवस्थित स्वच्छ करून 3-4 पाण्यात स्वच्छ करून घेतलेला आहे। पातेला गरम झालाय, आपण त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये जे आपण वाटण तयार करून घेतलेले आहे अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर ठेचून ते टाकूया। 1 मिनिट आपण शिजवून घेऊया व्यवस्थित। याच्यामध्ये मी अख्ख्या लसणाच्या पाकळ्या पण टाकते। मसाल्यामध्ये मी हळद, आगरी मसाला, गरम मसाला आणि थोडं मीठ घेतलेलं आहे। ही पेस्ट व्यवस्थित शिजली आहे। आपण त्याच्यामध्ये आता जे मसाले घेतलेले आहेत ते टाकूया। आता आपण याच्यामध्ये जो भेजा आहे तो टाकूया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स केलं आपण। आता झाकण देऊ 10 मिनिटांसाठी शिजवून घेऊ आपण। आता याच्यामध्ये मी थोडा खोबरं टाकणार आहे, सुकं खोबरं जे भाजून मी वाटण तयार करून ठेवते। झाकण देऊ आपण आणि परत शिजवत ठेवूया। बघू शकता छान असं तेल सुटलंय। त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकूया। अशा पद्धतीने भेजा फ्राय रेडी आहे। चवीला खूप छान लागतो तांदळाच्या भाकरीसोबत। अशा पद्धतीने भेजा फ्राय रेडी आहे। इथे तांदळाची भाकरी आणि इथे भेजा फ्राय। खूप छान वास येतो आणि चव तर खूपच छान आहे। या जेवायला। थँक्यू।